हॅलो फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अगदी ब्रेडपासून बनवलेला चमचमीत पदार्थ. अगदी नवीन आहे, सगळ्यांनी नक्की ट्राय करा. चला तर मग आता आपण स्टार्ट करणार आहोत रेसिपीला. येथे मी घेतलेला आहे एक बाउल, त्यामध्ये घेतलेले आहे 3 बटाटे उकडलेले. आता आपण हे बटाटे मॅश करून घेणार आहोत. अशा प्रकारे चमच्याने ते मॅश करून घ्यायचे आहे. अगदी बारीक, मस्त बारीक करून घ्यायचे आहेत. अगदीच काही चमचमीत खावंसं वाटलं तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. खूप जास्त वेळही लागत नाही. आता त्यामध्ये घालणार आहोत आपण काळी मिर्च, चवीनुसार मीठ, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला आणि धनेपूड सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर थोडंफार काही त्यामध्ये जाडसर बटाटा वाटत असेल तर ते हाताने पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता त्यामध्ये आपण घालणार आहोत हळद. पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा. अगदी चटपटीत आणि झणझणीत रेसिपी आहे. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, अशा प्रकारे आपली चटणी रेडी आहे. आता मी पुन्हा इथे एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये मी घेणार आहे 2 ते 3 चमचे मैदा. त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि पाणी. एक त्याचा घोळ बनवून घ्यायचा आहे. लाल तिखट मिक्स केलेला आहे आणि पाणी टाकून त्याचा एक घोळ बनवणार आहोत. आता पाणी जसं लागेल तसं टाकून घ्यायचं आहे. अगदीच नाही टाकायचं, खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, असा त्याचा घोळ आपल्याला बनवायचा आहे. बघा, खूप मस्त असं एकदम खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही असं झालेलं आहे. आता इथे एक ब्रेड घेतलेला आहे. त्यावर आपण जी चटणी बनवून घेतलेली होती ती आपण याला लावून घेणार आहोत. सर्व बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचे आहे अशा प्रकारे. आणि आपण त्याचे आता कट पाडून घेणार आहोत. सेम पीस करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. बघा किती मस्त दिसतंय एकदम. आता सर्वच ब्रेड आपण अगदी एकदा तयार करून घेणार आहोत अशी चटणी लावून. बघा, खूप छान असे त्याचे पीस केलेले आहेत आपण. आता आपण जो घोळ बनवून घेतला होता त्यामध्ये अशा प्रकारे आपण ब्रेडचे तुकडे बुडवून घ्यायचे आहेत. आणि जे क्रम्स केलेलं आहे मी ब्रेडचं त्यामध्येही आपण अशा प्रकारे बुडवून घेणार आहोत. हे ब्रेडचे क्रम्स आहेत. अशा प्रकारे आपण त्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे. आणि लगेच मी इथे कढई ठेवलेली आहे तापण्यासाठी, त्यामध्ये आपण लगेच सोडून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे मस्त असं लालसर आपण त्यामध्ये तळून घेणार आहोत. अगदीच आपण जसं पॅटीस बनवतो सेम तसाच हा नाश्त्याचा प्रकार आहे.
आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. बघा किती सुंदर दिसतंय. अगदीच त्याला मस्त ब्राऊन कलर आलेला आहे. अशा प्रकारे सर्व आपण तळून घेणार आहोत. अगदी झटपट रेसिपी आहे. खूप जास्त वेळही लागत नाही. बघा एकदम जबरदस्त दिसत आहे आणि अगदी कुरकुरीत झालेले आहेत. मस्त. सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.